हॅलो, नमस्कार सखींनो. उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. हे बघा, आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत. जाळीदार अशी आपण तांदळाच्या पिठापासून तयार केलेली घावणं. बघा किती जाळी सुटलेली आहे. तेवढ्या एका वाटीमध्ये 4 घावणं अशी झालेली आहेत. म्हणून एकदम परफेक्ट माप घ्यायचं आणि कसे बनवले ते पुढे पूर्ण व्हिडिओ पहा. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे रोजचे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येतील तुम्हाला. नवनवीन रेसिपी रोज पाहायला मिळेल. तर हे असे आपले घावणे तयार झालेले आहे, पांढरे शुभ्र आणि एकदम मऊ लुसलुशीत जाळीदार. त्याच्याबरोबर खाण्यासाठी आपण ही चटणी पण बनवलेली आहे. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. तर हे पहा, आज आपण घावण्याची रेसिपी करणार आहोत. तर मी एकटीच आहे, त्यासाठी मी आता छोटी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे पहा, आणि माप एकदम परफेक्ट असेल ना तर एकदम व्यवस्थित अशी आपली घावणं तयार होतात. त्यासाठी काय करायचं आहे, परफेक्ट प्रमाण घ्यायचं आहे. तर आता 1 वाटी मी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर ह्याच वाटीच्या साहाय्याने 2 वाटी पाणी घालायचं आहे. हे पहा, आता त्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे. कमी साहित्यात पण छान अशी रेसिपी होती. हे घावणं एकदम टेस्टी होतात. खूप आपल्याला घट्ट पण करायचं नाही. हे मी जे माप सांगितलेलं आहे ना त्याच मापाने करून घ्यायचं आहे. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अजिबात गुठळे राहता कामा नये. नाश्त्यासाठी एकदम छान असा प्रकारे नेहमी तेच खाण्यापेक्षा वेगळं असं काहीतरी करून मला आवडीने खातात. मग छान असं व्यवस्थित मी मिक्स करून घेते. तर हे पहा, ह्या पद्धतीने पातळ झालेलं आहे. आता याच्यात एखादी आधी गुठळी असेल तर ती मी फोडून घेते. तर हे पहा, ह्या पद्धतीने पातळ. पुन्हा सांगते, 1 वाटी तांदळाच्या पिठाला 2 वाटी पाणी घालायचंय. एकदम परफेक्ट असं माप आहे. आता आपण याला 5-6 मिनिटं असंच ठेवून घेऊया. तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया याच्याबरोबर खाण्यासाठी. आता हे बाजूला ठेवते मी. तर हे पहा, मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यात लसूण पाकळ्या घालायच्या, 3-4 हिरवी मिरची घालायची तुमच्या चवीनुसार. तुम्हाला तिखट पाहिजे की कमी तिखट पाहिजे त्यानुसार. त्यात शेंगदाणे घालायचे. शेंगदाणे तुम्हाला नसून घालायचे आहेत ना तर तुम्ही डाळ्या घालू शकता फुटाण्याला. आणि त्याच्यात खोबरं घालायचे. माझ्याकडे ओलं खोबरं नव्हतं म्हणून मी सुकं खोबरं घातलेलं आहे. हे कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे मिक्सरला आपण फिरून घेऊया. तर हे पहा, मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. तुम्हाला कितपत पातळ घट्ट ठेवायची आहे त्यानुसार तुम्ही करू शकता. आता याला आपण तडका देणार आहोत छान अशी, म्हणजे चव खूप छान येते. आपण इडली, डोसा याच्याबरोबर अशी चटणी करत असतो. तर हे पहा, आता मी तेल गरम करण्यासाठी ठेवते. तर हे पहा, आपला तेल आता गरम झालेलं आहे. त्याच्यात मोहरी घालायची, थोडंसं जिरं घालायचं, थोडं छान असं तडतड करते. कढीपत्ता घालायचा, आपल्याला चटणी घालून द्यायची. आपली चटणी आता मस्त खमंग अशी चटणी, इतका छान सुवास सुटलेला आहे. आपली ही चटणी आता तयार झालेली आहे. आता आपण काय करणार आहोत, ते घावणं करून घेणार आहोत. तर हे पहा, आता करत्या वेळेस आहे ना, आपण प्रत्येक वेळेस आहे ना घावणं टाकताना असं हलवून घ्यायचे. आता आपण तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. हे पहा, आता तवा चांगला गरम होऊ द्यायचा आहे आपल्याला. आणि हा बिडाचा तवा आहे.
आणि हा ना नेहमी वापरण्यात असला ना तर अजिबात त्याला चिटकत नाही. नाहीतर आपण काय करतो, डोसे करतो, उत्तप्पे करतो, काय काय बनवतो आणि परत ठेवून देतो तर लवकर काढतच नाही. जेव्हा पुन्हा डोसे वगैरे करायचे, उत्तप्पे करायचे तेव्हाच आपण काढतो. तर तो कसा पाहिजे, आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी तो वापरला गेला पाहिजे, म्हणजेच छान असा रुळला जातो. तर हे पहा, आता आपला हा तवा गरम झालेला आहे. एकदम असा हाय फ्लेमवर गरम होऊ द्यायचा आहे. आणि त्याला काय करायचं आहे, चांगलं असं तेल लावून घ्यायचंय. छान असं आपण तेल लावून घेतलेलं आहे. आता प्रत्येक वेळेस असं हलवून घ्यायचंय. तर मी दुसरा चमचा घेते जरा मोठा. किती छान अशी जाळी पडते. त्यासाठी आहे ना हाय फ्लेमवरच आपल्याला पूर्ण असं सुकू द्यायचं आहे. तर हे पहा, मी छान असं उलटून घेतलेलं आहे. बघा किती छान असं आपलं आहे घावण झालेलं आहे. बघा किती छान अशी मस्त जाळी भरलेली आहे, पांढरं शुभ्र दिसते. तर आता आपण हे काढून घेऊया. हे पहा, आता पुन्हा मी बाकीचे सर्व आता असे बनवून घेते. तर हे पहा, पुन्हा आपण असं तेल लावून घेणार आहोत. पुन्हा आपण हे सर्व असं मिक्स करून घेणार आहोत. हे पहा, मी सर्व घालून येणार असेच बनवून घेते. हे पहा किती पातळ पण होतात. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली ना तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील. बघा किती जाळीदार आणि मस्त असं झालेलं आहे हे घावण. आता हे पूर्ण सुकून द्यायचे. तर हे पहा, दुसरं पण झालेलं आहे. पुन्हा आपण याच्यावरच काढून घ्यायचे. हे पहा मस्त असं. आता उरलेली मी सर्व अशीच बनवून घेते.